स्वादिष्ट चिकन बिर्याणी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत। घरच्या घरी खूप जबरदस्त चवीची चिकन बिर्याणी तुम्ही बनवू शकता। एकदम सोप्या पद्धतीने घरीच असलेल्या साहित्यामध्ये ही बिर्याणी बनते। चला तर मग रेसिपी पाहूयात। नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वात आधी आपल्याला बिर्याणी करण्यासाठी चिकन लागणार आहे। येथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। त्याचबरोबर बासमती तांदूळ घेतलेला आहे। आता आपण चिकनमध्ये हळद व मीठ लावून घेणार आहे। सर्वात आधी 1 चमचा हळद यावर टाकलेली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे। 1 चमचा इथे टाकलेला आहे। याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही चमच्याने करू शकता, पण हाताने केलेलं सगळ्यात बेस्ट आहे, छान मिक्स होतं। तर हाताने नीट असं मिक्स करून घ्या। चिकनला सर्व ठिकाणी कोटिंग व्यवस्थित झालं पाहिजे, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये दह्याचा पण वापर करू शकता, पण आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवतोय, त्यामुळे दहीही टाकायची काहीच गरज नाही आहे। दही न वापरता पण आपली बिर्याणी छान होणार आहे। तर येथे चिकनला छान कोटिंग झालेलं आहे। आता हे चिकन आपल्याला शिजत टाकायचं आहे। त्याच्यासाठी येथे मी कुकर घेतलेला आहे। यामध्ये आता 3 चमचे तेल टाकायचं आहे। तेल पुरेपूर टाकायचं। तर छान असं तेल टाकून घ्या व त्याला थोडंसं गरम होऊ द्या, म्हणजे परत आपण याच्यामध्ये पुढचे पदार्थ टाकणार आहे, जसं की कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। आता 3 कांदे मी येथे यामध्ये टाकलेले आहेत। कांदा, तेल या पूर्ण महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जेणेकरून आपले चिकन छान शिजलं जाईल व छान चवदार बनेल। छान असं याला परतून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिट। कांदा छान परतला की त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे। हळद थोड्या प्रमाणात टाकलेली आहे, कारण आपण ऑलरेडी चिकनला हळद लावलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण धने पावडर टाकणार आहे अर्धा चमचा। धने पावडरमुळे खूप छान चव येते याला। आणखी अर्धा चमचा टाकलेली आहे। आता छान असं हलवून घ्यायचं आहे याला। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, जेणेकरून हे मसाले जळणार नाहीत। आता यामध्ये आपण चिकन जे कोटिंग करून ठेवलेलं होतं मीठ व हळदीने, ते टाकायचं आहे। याला नीट असं मिक्स करून घ्या। सगळीकडे मसाला कोट झाला पाहिजे, त्यामुळे छान असं 2 ते 3 मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। खाली चिकटणार नाही याची पूर्णतः काळजी घ्यायची आहे। एकदा चांगलं मिक्स झालं की यामध्ये आता पाणी टाकायचं आहे। 2 ते 3 वाटी पाणी यामध्ये टाकलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर मस्त अशी हिरवी चिरलेली कोथिंबीर टाकायची। टोमॅटो त्याचबरोबर कांदाही कट करून घ्यायचा आहे।
साठी लागणारे सर्व खडे मसाले एका प्लेटमध्ये काढायचे आहेत, जसे की तमालपत्र असेल, दालचिनी, लवंग, जिरे असतील किंवा वेलदोडे असतील, फुले असतील, तुम्ही जे जे वापरता किंवा जे जे खडे मसाले तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते तुम्ही सगळे यामध्ये वापरू शकता. येथे मी लवंग घेतलेले आहे, तमालपत्र, त्याचबरोबर दालचिनी आहे, मिरे आहेत व जिरे आहेत. त्याचबरोबर ते बिर्याणी मसाला घेतलेला आहे, 1-2 चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे, जेणेकरून त्याला खूप छान चव येईल. हा बिर्याणी मसाला बाजारात सहजरित्या उपलब्ध आहे. त्याचबरोबर घरगुती लाल तिखट घ्यायचं आहे. यामध्ये 2 प्रकारचं लाल तिखट आहे, एक बेडगी मिरचीचं व एक घरी चटणी असते ती वापरलेली आहे. त्याचबरोबर हळद घ्यायची आहे अर्धा चमचा. आता येथे कढईमध्ये तेल टाकलेले आहे. तेल 2 ते 3 चमचे घालायचे आहे, जेणेकरून बिर्याणी असेल किंवा कोणताही नॉनव्हेजचा पदार्थ असेल तर त्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे. आता सर्वात आधी यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहे. कांद्याला छान असं परतून घ्या, 3 ते 4 मिनिट. मीडियम फ्लेमवर याला परतून घ्यायचं आहे, नाहीतर कांदा जळू शकतो. त्याचबरोबर कांदा जोपर्यंत भाजला जातो तोपर्यंत आपण इकडे बिर्याणीसाठी जो तांदूळ आहे तो धुवून घेऊयात. छान असं तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण आपण बाजारातला तांदूळ वापरतो तो पॉलिश केलेला असतो, त्यामुळे कधीही बाहेरचा तांदूळ असेल तो धुवून घ्यायचा. येथे कांदा छान असा ब्राऊन कलरचा झालेला आहे. यामध्ये आता आलं लसूण सारखं हलवून घ्या. कांदा बघू शकता किती छान सोनेरी रंग येईल असा भाजलेला आहे. खाली लागणार नाही याची काळजी घ्यावं. एकसारखं तांदूळ मी भाजून घेणार आहे. आपण वेगळ्या पद्धतीने बिर्याणी बनवतो, त्यामुळे तांदळाला मी इथे उकडून घेतलेलं नाही आहे, तर याला आपण भाजून घेतो आहे. याच्यामुळे खूप छान चव येते. तर 3 ते 4 चमचे तेल व थोडंसं तूप टाकायचं आहे व त्यामध्ये हा बासमती तांदूळ आहे याला छान असं भाजून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटामध्ये भाजून घ्यायचं आहे तांदळाला. कांदा छान भाजला गेला की त्यामध्ये आता टोमॅटो टाकायचा आहे, पण टोमॅटोलाही छान भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून टोमॅटो पूर्ण गळून जाईल. एकसारखं हलवत राहा, जेणेकरून खाली लागणार नाही. इकडे तांदळालाही हलवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तांदूळ भाजून घेतल्यावर व बिर्याणी केल्यावर खूप छान बनते. टाकले नाही कारण ते जळू नयेत म्हणून, कारण आपल्याला कांदा व टोमॅटोला छान असं गळून द्यायचं होतं, कारण की आपण कांदा वरून टाकत नाही आहे.
तर आपण आधीच त्याला सोनेरी कलर येऊपर्यंत भाजू द्यायचं आहे, जेणेकरून त्याची खूप छान चव उतरेल. त्याचबरोबर जे आपण मसाले घेतले होते ते सर्व टाकलेले आहेत. मसाले जळू नये त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवायची. हिरवी चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण यामध्ये चिकन आधी का शिजवून घेतले, कारण त्याच्या आळणीचा आपण पूर्ण या बिर्याणीमध्ये वापर करणार आहे. आजकाल बाजारामध्ये ज्या बिर्याणी मिळतात त्याला बिलकुलच चिकनची चव नसते, कारण त्याच्यामध्ये डायरेक्ट चिकन टाकलं जातं, त्याचा स्टॉक नसतो. तर आपण यामध्ये चिकनचा स्टॉक यूज केलेला आहे, जेणेकरून त्या राईसला खूप छान चव येते. छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. लागल्यास थोडंसं पाणी घालायचं व याला एक उकळी काढून घ्यायची आहे. ते एक 10 मिनिट आपण याला दम देणार आहोत, जेणेकरून तांदूळ पूर्णतः शिजला जाईल. एक 10 ते 12 मिनिटामध्ये खूप छान पद्धतीने तांदूळ शिजतो. याच्यामध्ये पाहू शकता पूर्ण पाणी आटलं गेलेलं आहे व तांदूळही खूप छान शिजलेला आहे. जबरदस्त तांदूळ फुलला गेलेला आहे व अशा पद्धतीची चिकन बिर्याणी खूप जबरदस्त लागते. याची चव एकदम वेगळी आहे. आजकाल बाजारामध्ये कशाही बिर्याणी मिळतात, त्याला काहीच चव नसते. तर तुम्ही नक्कीच ही बिर्याणी करून पहा व कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका. व अशाच नवनवीन नॉनव्हेजच्या रेसिपीज आता आपल्या चॅनलवर येणार आहेत, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. ही बिर्याणी तुम्ही अशीच खाऊ शकता, याच्याबरोबर रस्सा करू शकता किंवा कांदा व लिंबूसोबत खूप चविष्ट लागते, कारण याच्यामध्ये पूर्णतः चिकनचा स्टॉक आहे, जेणेकरून याला खूप जबरदस्त चिकनची चव आलेली आहे. छान असं कांदा लिंबूने याला गार्निशिंग करून घ्यायचं आहे. जेवढी ही जबरदस्त दिसते त्याच्यापेक्षाही जबरदस्त याची चव आहे. तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने बिर्याणी तुम्ही ट्राय करा. परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.